2030 मध्ये असं मोबाईल घेईल ना तर इथं बसून आहे ना ती समोरची जी आहे ना झाडी कुठली बिल्डिंग? समोर कुठली पण? काय इथं समोरची बिल्डिंग ही बिल्डिंग का? ती काय झूम झाली का? ते जे झाड आहे ना झाडाची किती पानं आहे ते झूम करून अक्षरशः हे बघा की माझ्या पण हा पण त्याच्यापेक्षा पण झुमिंग आहे अजून काय येणार आता नाही येणार आता 2030 ला येणार आता तर घेतलाय ना मोबाईल किती दिवस झाले 25-30 दिवस पण नाही झाले मोबाईल घेऊन कुठला मोबाईल घेऊन 25 दिवस? हा मी घेतला नथिंग तुम्ही या गोष्टीकडे लक्ष देऊ नका अजिबात इग्नोर मारा सरळ कारण की मला माहिती आहे आयफोन त्यांना यूज करता येत नाही त्याच्यामुळे ते आयफोन आवडतच नाही मला तेव्हा त्यांना आयफोन तुम्ही आयफोनचं मार्केट डाऊन करताय आवडत नाही म्हटलं अरे नाही आवडत ज्याची त्याची वेगवेगळी आवड राहते तेच बोलते इमेजचा प्रश्न नाही सो आमचं स्टार्टर इकडे आलेले आम्ही पापड आता मागवलाय कोणी कोणी सॅमसंग कित्येक जण आहे सॅमसंगचाच फोन आवडतो का सॅमसंगचा फोन जेवताना देखो का टाइम पास चल रहा है देखो देखो कैसा टाइम पास चल रहा है देखो का बोलतो दिखाओ का लिख बा का खायली का लिख बारा काय सेम पप्पा सारखा असतो ना सेम त्याचे पप्पा पण भाऊचा डुप्लिकेट आहे ना तन्मय बोलतो भाऊचा डुप्लिकेट आहे माझ्या मिस्टरांचा डुप्लिकेट आहे ए डुप्लिकेट भाऊ अमोल भाऊचा छोटा भाऊ भाऊ पैसा आहे भाऊ नीट कर इकडे बघून पेनची गायची डोळ्यात जे भीम ओके आमचा सम्राट बघा काय अभ्यास करतोय दिका जरा हसणं बघितलं माझ्या मुलाची स्माइल बघा हे बघा दाखव दादू सर कोणाला टूथब्रशची ॲडव्हर्टाईज करायची असेल टूथब्रशची टूथपेस्टची तर माझ्या मुलाचं हे घ्या म्हणजे माझ्या मुलाला ॲडव्हर्टाईज मध्ये घ्या माझ्या मुलाची स्माइल लय भारी आहे दाखव दादू एकदा खरी बघितली का खरी दाखव काय अभ्यास करतो सिरियसली बोलते नको किचकिच करू दाखव दिक्का रे बाबा इस क्लास का टाइम हो रहा है बघा संध्याकाळचे वाजलेले 7 फक्त इवन फक्त तर संध्याकाळचे वाजले म्हणजे 7 वाजायला 5 ते 10 मिनिटं बाकी आहे माझ्या मुलाचा आत्ताशीने एक लाईन लिहून झाली आत्ताशीने एक लाईन फक्त एक लाईन आणि अक्षरे चिमणीच्या पायासारखी बघा तन्मयने माझ्या मनातली गोष्ट बोलली तन्मय कशासारखं हा बोट एवढे म्हणला तो आधी बोट एवढे नहीं बोल सकती खानदान देखता है ना गाली नहीं दे सकती खानदान देखता है गाली नहीं दे सकती ये देखो अक्षर अक्षर दाखव ना लयच खूबसूरत औषध खूबसूरत अक्षर काढतो असं हे करतो जस काय टाकू जरा तू इचकण्यामध्ये टाइम होतोय हे बघा अक्षर बाबा ना बाऊ ले अरे हाय सो हॅलो एवरीवन कशा आहात आय होप मजेत असाल अर्धा ब्लॉग झाल्यानंतर सुरुवात करते मी गोष्ट पण मी विचारल्याशिवाय राहत नाही मला सवय पडली तुमची हेल्थ आणि सगळं जाणून घ्यायची म्हणजे तुमची हेल्थ जाणून घ्यायची सवय पडलेली मला आणि विचारायची म्हणजे मनापासून सिरियसली सो त्याच्याशिवाय दिवस तर जात नाही माझा
माझा घसा बसलाय ना ऍक्च्युली, त्याच्यामुळे मी असं बाकी इच्छा तशी काय नसते माझी करायची, पण माझ्याकडनं ते होऊन जातं. अंडरस्टँडिंग. ठीक आहे, कर अभ्यास कर. तन्मय हास. तन्मय नाही गोड हसतो बाई आमचा वाला, मला नाही आवडतं तन्मय. तन्मय दादू आवाज नको. ये का बे ये ना चल बे. ई ना चोल दे. तर नाही इकडं कंपास बॉक्स बघा, खोकला आला तरी पण त्याची मस्ती काही जाईना झालीशी. बघा टीचर, बघा हा असा टाइमपास करतो. तुम्ही जर त्याचे ब्लॉग बघत असाल तर बघा कसं टाइमपास करतो. शायनिंग मारतोय, हिरो नाहीस तू. कधी शायनिंग स्वतःला राजेश खन्ना समजतो काय? बकरीवाणी दात तो आले. नाही तमय 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 तंबई येडा आहे का? तंबई तू येडा आहे? तंबई तुला येडा. अरे बस ना, काय इचका लागला एवढा बिंगामाच. ओके, मी आता ब्लॉग थोड्या वेळाने स्टार्ट करते कारण की त्याचं हसणं खूप चालू झालंय. जरा रट्टे देते पोकळ बांबूचे. जाईल तो जसं त्याचे पप्पा इस्कूलला जात होते तसे तो क्लासला पाठवते मी त्याला. तर आता आपण थोड्याच वेळ तुझा काढतेच आता ब्लॉग. बघ बघा बघा, हा का नको ब्लॉग काढू बोलतोय. माझा फोन पडला ना भाई, मला नको बोलतोय. मला बोलतोय की नाही व्हिडिओ नाही काढायची. का नाही बोलतोय, ब्लॉग नको काढू. हे बघा पसारा. आता त्यांनी बाहेरची पिशवी ना विकासला सांगितली काढायला की मला तिथनं सामान काढून दे. आणि हा शाणा सामान काढून सगळा पसारा हे करून आता पिशवी त्याने आवरली का आता मी मोबाईलची भीती दाखवली. म्हणजे त्याला वाटतंय की दाखवते. माझे फ्रेंड मला बोलतात ब्लॉग मध्ये बघून. बघा पसारा करून झाल्यानंतर ते बघा हे काय बघा त्याने रेडी केले बघा, तुम्हाला दाखवते. हे बघा मोठा चालू आहे. हे काय मशीन बघा. बोलतो आवाज येतो. कसला आवाज येतो रे? हे बघ बघा दाखवतोय. हे बघा आवाज येतो. हे बघा आवाज येतो. ओ नाही भेटली सांगा ना, उठा ना जरा. प्रत्येक काम ह्यांना 2 वेळा सांगावं लागतं तेव्हा जाऊन उठतात. दाखवते मशीन काय आहे जरा इकडं त्यांना. काय बघा आमच्या इथे रात्रीचे 12:30 वाजता कोणीतरी सॉन्ग लावलेले, जुने गाणे. पण टाइम बघा किती झालेला आहे इकडं, 12:30 वाजलेले. कोणी सॉन्ग लावले तर आपण चेक करूयात बाहेर जाऊन काय. आमच्या इथला तुम्हाला आमच्या इथल्या रात्रीचा बिल्डिंगचा व्ह्यू दाखवते कसा दिसतो. खूप छान दिसतो. नाईस हे बघा सम्राटकडे छान. तुम्हाला मी व्ह्यू दाखवते 2 मिनिटं. पळा की मग बघा आमच्या इथला व्ह्यू. ही लाईट आहे आमच्या रूमची लाईट आहे. हा पत्रा आहे समोरच्याचा घराचा. हा व्ह्यू आहे आमच्या इथे. झूम करून हे मला हलवू नको, मी पडेल. आज संडे झाले. हा व्ह्यू आहे आमच्या इथे. अजून शेवटे झाले संडेचा शेवटे. सो तो व्ह्यू आमच्या घराच्या इथला. आणि तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवण्यासाठी कुठे चढले बघ. हमारी यहाँ ऐसा ही होता है.
झालं झालं का? तोडून फोडून झालं? किती तोडलं मग? 1 2 3 4 5 झालं का मग? तोडून झालं? 9 10 11 16 आणि 18 28 16 नंतर 18 का डायरेक्ट? 29 29 19 नाही डायरेक्ट 29. हे कुठं आलं 29? कोणत्या शाळेत शिकवतात 29? हा बघितलं, गपचूप व्हिडिओ काढली मी त्याचीवाली, कारण की त्याला असं त्याच्यासमोर व्हिडिओ काढली ना, त्याला असं वाटतं की नको बघतील दुसरे म्हणून गपचूप व्हिडिओ काढले. बघितले ना कसा पसारा केला, आणि त्याच्या हातामध्ये बघते प्रत्येक गोष्टी त्यांनी खोलून ठेवली. अशी कुठलीच गोष्ट नाही की त्याने ती उघडली नाही आणि पूर्ण चेक केली नाही. बघा ह्याच्यामध्ये पण ना, ह्याच्यामध्ये त्याच्या सगळ्या वस्तू आहेत. मी ॲक्च्युली गॅलरीच्या बाहेर ठेवलेली, काल विकासच्या मागं लागून त्यांनी ती पिशवी काढायला लावलेली. तुम्ही बघा, हे बघा कसं खोलणं चाललं. बघितलं, हाताला लागलं तरी पण खोलणं चाललं. काल ही गाडी खोलली, बघा सगळं काढून ठेवलेलं सगळं. बघितलं. तर असा पसारा आमच्या घरामध्ये होत असतो. त्याच्यामुळं मला आवरता नाके 9 येतात. पण आता कसं आहे, रिसेंटली मी त्याला ओरडली ना, तर तो काय करतो, आवरून ठेवतो. त्याला वाटलं ही ब्लॉग बनवते, ही बोलते असं. तर त्याला म्हणजे कळतं तेवढं की बाबा नको. त्याला फ्रेंड्स वगैरे पण त्याचे बघतात ना ब्लॉग, त्याच्या मित्रांना मैत्रिणींना पण मी खूप आवडते. तर मला आश्चर्य वाटतं, बायका आणि असं वुमन आणि मॅनपेक्षा लहान मुलं मला, म्हणजे लहान मुलांना मी जास्त आवडते. लहान मुलं जास्त माझे व्हिडिओ बघतात. आणि मला कधी पण भेटलेत ना, मला लहान मुलं आणि मुलीच भेटलेत, इतकं भारी वाटतं की लहान मुलं आणि मुली माझे व्हिडिओ म्हणजे एवढं उत्साहाने बघता. आणि डान्स वगैरे त्यांना एवढं कधी पण भेटलं ना. आता कालच मी रिसेंटली आमच्या इथे रोडावरती उभी होती, थोडंसं 6 डिसेंबरचं डिस्कशन करत होतो आम्ही. तर 6 डिसेंबरचं आम्ही बोलत होतो. तर त्यावेळेसच एक मुलगा आला, तो मी उभी होती तिथून थोडंसं तो कन्फ्यूज झाला, कारण मी घातलेला ड्रेस घातलेला, तर त्याला थोडंसं कन्फ्युजिंग झालं की नक्की हीच आहे का म्हणून. तो परत पुढे गेला, परत मागे आला, तर मंगळसूत्र वगैरे जे घातलेलं आहे ना मी, त्याच्यावर कन्फर्म करायला नाही हीच ताई आहे. मला बोलला हॅलो ताई. म्हटलं हॅलो, होतं तुम्ही यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरती व्हिडिओ टाक. म्हटलं हो हो. तर मी खूप मोठा फॅन आहे तुमचा, असं तसं. म्हटलं थँक्यू. आणि जास्त नाही, मला वाटतं 13-14 किंवा 12-13 वर्षाचा असेल, हेल्दी होता तो थोडासा. तर इथेच आमच्या इथे राहत होता. खूप छान वाटलं, असे मुलं भेटतात. इवन माझ्या म्हणजे इथे घराच्या इथे पण येऊन विचारतात की ते आम्रपाली ताई कुठे राहतात, मला त्यांचं घर दाखवता का, आम्हाला घर दाखवता का. पण नाही सांगू शकत, सॉरी त्याच्यासाठी. हां तर ते सॉरी. काल मला कमेंट पण केले, मी ब्लॉग वगैरे टाकल्या त्याच्याबद्दल, की गाडी घेतली त्याच्याबद्दल लोकांनी काय काय कमेंट केले किंवा लोक काय काय बोलले ते. तर माझं असं म्हणणं आहे की ज्याने जी गोष्ट केली असेल त्याच्या मनाला लागेल, ज्याने नाही केली असेल त्याच्या मनाला लागणार नाही. कारण की असतात आपलेच काही दात आणि आपलेच होठ, तर आपण त्याला काही बोलू शकत नाही. तर बघायला इंटरेस्ट वाटतो. मी तुम्हाला एक म्हणजे हे करते, आता असतात आपल्याच फॅमिलीमध्ये, त्यांना बघायला इंटरेस्ट वाटतो. ब्लॉग म्हणा, व्हिडिओ म्हणा, किंवा इंस्टाग्रामची रील बोला आपलीवाली. आपल्याला कळत नाही ते, पण ते बघत असतात. आणि हे आपल्याला माहिती असतं की बघतायत म्हणून, पण रिस्पॉन्स नसतो काही. तर अशी पण काहीतरी घाण असेल तुमच्या पण याच्यामध्ये मेंबरशिपमध्ये, आणि आमच्या पण आहे. त्याच्यामुळे
असू दे. तुम्ही लोकांनी कमेंट केले त्याच्यावरती मला खूप छान छान, की ताई तुम्ही लक्ष देऊ नका, तुम्ही पुढे जा, तुम्ही काय गाडीला चिचोक्या दिल्या नाहीत, भारी कमेंट केल्यात. मला कमेंट खूप आवडल्यात, खूप सपोर्ट केला मला तुम्ही त्या व्लॉगमध्ये सुद्धा, की ताई तुम्ही चिचोक्या दिलेल्या नाही आहेत. सेकंड गाडी असो किंवा नवी गाडी असो, त्याच्यासाठी पैसा हा लागतोच महत्त्वाचा म्हणजे. आणि सगळ्यात मोठाच असं म्हणजे की तुमच्या नवऱ्याचा खूप मोठी साथ आणि सपोर्ट आहे, माझा सपोर्ट आहे. असे कमेंट वगैरे तुम्ही खूप केले, त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद तुमचं. सिरियसली खूप सपोर्ट करता तुम्ही लोक मला. तर तुम्ही लोक सपोर्ट करता, त्यामुळेच मी कुठेतरी पुढचा पाऊल उचलू शकते असं मला म्हणजे असं वाटतं, की नाही बाबा आहे सपोर्टीला कोणीतरी आणि मदतीला. त्याच्यामुळे मी विचार करते की पुढे चला, मागे न बघण्यापेक्षा आपण पुढे गेलेलं बरं आहे. तर असंच काल इंस्टाग्रामला एक स्वाती ताई आहे, स्वाती म्हणून, ते माझे व्लॉग्स वगैरे पण बघतात, ते व्लॉग वगैरे पण बघतात माझे. तर झालं असं की त्यांनी मला मेसेज केला इंस्टाग्रामला, की ताई माझं यूट्यूबचं जे चॅनल आहे ते मॉनिटाईज झालं. तर मी म्हटलं कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला. तर मग चांगली गोष्ट आहे म्हटलं, तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं. तर म्हणतात ताई मी तुमच्याकडे बघूनच सगळ्या गोष्टी शिकते, म्हणजे तुम्ही जसं करता, तुम्ही कसे पुढे चालले आहेत, तुम्ही कसं बाकीचे सगळं मॅनेज, म्हणजे ह्या गोष्टी त्या बोलत होत्या. मला इतकं भारी वाटत होतं ना त्या बोलत होत्या, की तुमच्याकडे बघून मी ह्या गोष्टी सगळ्या करते. तर खूप भारी वाटते, कारण की आपलं बघून कोणीतरी, कुठली तरी स्त्री ही पुढे जाते आणि काहीतरी म्हणजे काहीतरी बोलतो ना आपण, एक स्वतःच्या पायावर उभं राहण्याची काहीतरी प्रयत्न करत असतात, ते करते म्हटल्यावरती मला खूप भारी वाटते, की मी म्हणते तो कोणीतरी ते घेतं आहे डोक्यामध्ये आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करते तो. सो थँक्यू स्वातीताई, असंच पुढे जात राहा, मी तुम्हाला सपोर्ट करत राहीन नेहमीच. ब्लॉग बघत असाल, ब्लॉग बघता ते कमेंट पण करतात. रिसेंटली जरा ते ब्लॉगच्या याच्यामध्ये त्यांनी काही कमेंट वगैरे केली नाही आहे, पण ते ब्लॉग बघत असतात आणि मला नेहमी सांगत असतात. तर खूप बरं वाटलं मला. आणि असंच काम करत राहा, माझं तर म्हणणे. आणि प्रत्येक स्त्रीने तो आहे म्हणजे कामाविषयी आपल्या पायावर उभं राहणं, मी जे तुम्हाला सतत सांगत असते ते तुम्ही केलं पाहिजे. कसं असतं, संसार जो असतो तो नवरा बायकोंच्या म्हणतो ना, ते दोन चाकं असले की व्यवस्थित चालतो, एकमेकांचा सपोर्ट असला पाहिजे. कुणी कुणाचं नसतं. बायकोने नवऱ्याला सपोर्ट केला किंवा नवऱ्याने केलं थोडंफार, तर आपल्याला म्हणजे आपणच पुढे जातो. त्याच्यामुळे मला तर असं वाटतं की घरात जी स्त्री काम करते तिने थोडंफार तरी आपल्या पायावरती उभं राहायला पाहिजे, जेणेकरून समजा पुढे जर तुम्हाला अशी वेळ आली की अचानक मध्ये, की बाबा आता मी काय करू, माझ्यावर कामाची वेळ आली, तर म्हणजे टेन्शन, म्हणजे ती वेळ नको यायला कोणाला, की असं वाटायला हवं की नाही बाबा मला ही गोष्ट येते, मी ह्याच्यामध्ये करू शकते, किंवा ती गोष्ट येते त्यात मी काम करू शकते. मग जसं की तुम्ही शिवण क्लास करा, कुठला तरी बिझनेस टाका, असं काहीतरी. माझी मम्मा आली वाटतं. हा दादू गेट खोल. तर असं काहीतरी करा. तो चला मग भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत